प्रमुख वडीलधारी माता भगिनी तरुण सहकार्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बंधूंनो सांगितलं, आज पंढरपूर मधलं जवळजवळ बंधूंनो 11 व 12 त्या ठिकाणी गाव आहे। या गावातले देखील अनेक प्रमुख सरपंच गावातल्या वडीलधाऱ्यांना त्या ठिकाणी विचारल्यानंतर, कारण एकीकडे तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार या 3.5 पावणे 4 वर्षात मी मतदारसंघात 3000 कोटीचा जर निधी आणला म्हणून सांगत असाल तर जाईल त्या गावात बंधूंनो मी आवर्जून त्या सरपंचाला गावातल्या प्रमुखांना विचारतोय, बाबांनो तुमच्या गावात त्या ठिकाणी किती निधी आणला? पण अनेक सरपंचांनी वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी तरुण सहकार्यांनी सांगितलं की लोकप्रतिनिधीच्याकडे आम्ही निधी मागायला गेल्यानंतर निधी मागणारा कुठलाही वैयक्तिक काम बंधूंनो घेऊन गेला नव्हता। सार्वजनिक गावाच्या विकास कामासाठी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत जर लोकप्रतिनिधीच्याकडे आमदारांच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर बंधूंनो आमदारांचं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं जर तू माझ्या गटात प्रवेश कर, माझं काम कर, माझं त्या ठिकाणी काम केलं तरच तुमचं काम करतो, तुम्हाला निधी दिला देतो, अशी जर लोकप्रतिनिधी आमदाराची सध्याच्या जर भावना असेल बंधूंनो तर मला या गाजेगावातल्या तमाम मायबाप जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे। 11 वर्षाचा भारत नानांचा देखील काळ तुम्ही जवळून बघितलाय, अनुभवलाय। या 11 वर्षाच्या काळात नानांच्या विचाराचा एखादा सरपंच असेल किंवा गाव पातळीला राजकीय त्या ठिकाणी मतमतांतर होऊन विरोधातला जरी सरपंच नानांच्याकडे निधीच्या बाबतीत सार्वजनिक कामाच्या बाबतीत गेल्यानंतर तुम्ही आमच्या गटात प्रवेश करा, माझं काम करा, मगच तुम्ही जर निधी देतो असं नानांनी एका जरी त्या ठिकाणी गावातल्या कुठल्या प्रमुखाला किंवा कुठल्या वडीलधाऱ्याला जर त्यांच्याकडून बोलणं झालं असेल आणि जर ते कोणी सिद्ध केलं तर बंधूंनो मी म्हणेल की त्याचं त्या ठिकाणी ऐकण्याला तयार आहे। कारण लोकप्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बंधूंनो या देशातलं असं कोणतं गाव आहे की तुम्ही सांगत असाल तर फक्त एक जमीन त्या ठिकाणी अक्वायर करण्याचं पत्र त्या दरम्यान मिळाल्यानंतर तुम्ही जर एवढा कांगावा करून फुले हार गुलाल उधळून फटाकडा वाजवून गाव डिजिटल करून दाखवलं म्हणून जर सांगत असाल तर त्या 370हून अधिक एकराचा असणारा तो गट आणि त्यामध्ये फक्त 52 एकर जमीन त्या ठिकाणी हस्तांतरित करा किंवा जमीन अक्वायर करा म्हणून एक साधा आलेलं पत्र आहे। पण या आमदारांना असं त्या ठिकाणी भासवलं जसं काय अनेक उद्योग त्या ठिकाणी उभा राहिले आणि इथल्या तरुणांना हजारो तरुणांना काम लागून 6 महिन्याची पगारच त्या ठिकाणी निघाले, अशा पद्धतीची वर्गण आणि चुकीची भावना लोकांत पसरवत असताना तिथल्या ठिकाणी काम करत असताना तरुणांची जर तुम्ही चांगलं काम करणार असेल तर राजकीय विरोधक म्हणून ते तुमचं स्वागत करू, पण लोकांची फसवणूक करून जर निवडणुकीपुरतं तुम्ही काही जुमले घेऊन येणार असाल तर त्याचा कडाडून रस्त्यावरती देखील उतरून विरोध करू, ही भूमिका आम्हाला नानांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकवण आहे। म्हणून चुकीची गोष्ट करून आमच्या इथल्या तरुणांची जर तुम्ही दिशाभूल करणार असाल, ज्या पद्धतीनं मंगळवेढ्यातल्या 24 गाव उपसा सिंचन योजनेतल्या अनेक शेतकऱ्यांची बंधूंनो त्या ठिकाणी फसवणूक झाली, कारण लोकसभेच्या अगोदर टेंडर निघालं, काम झालं म्हणून सांगत होते, ही योजना मी केली आहे म्हणून जरी सांगत असेल तरी मंगळवेढ्यातल्या गावातल्या वडीलधाऱ्यांनी गाव भेटल्यानंतर सांगितलं की आम्ही देखील त्यांना आवाहन केलं की हे आमदार जर मी केले म्हणून सांगत असतील तर तुम्ही त्या योजनेचा फक्त JR दाखवा। त्या JR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे 2014च्या शासन मान्यतेनुसार योजनेला मंजुरी देण्यात येत आहे। मग 2014ला त्या ठिकाणी शासन मान्यता कुणी आणली, त्या ठिकाणी कोण प्रयत्न करत होते हे तमाम मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेला त्या दरम्यान माहीत आहे। म्हणून ती गोष्ट तिथली जनता तर भरभरून त्या ठिकाणी प्रेम करण्यासाठी पाठीशी आहे। तिथल्या अनेक वडीलधाऱ्यांनी तरुण सहकाऱ्यांनी सांगितलंय की आम्हाला या हुकुमशाही प्रवृत्तीचा कायमस्वरूपी त्या ठिकाणी हद्दपार करायचे आहे। जी त्या दरम्यान मग दामाजी सहकारी साखर कारखान्यात हा चुकीचा माणूस काम करतोय म्हणून हद्दपार करण्याची भूमिका अखंड मंगळवेढ्याने पार पडली, तीच भूमिका त्या दरम्यान येणाऱ्या विधानसभेच्या काळात आम्ही घेणार आहे म्हणून ठाम विश्वास तिथल्या वडीलधारी माता भगिनींनी दाखवला। तीच भूमिका आपल्या इथल्या पंढरपूर मधल्या तमाम वडीलधाऱ्यांनी शेतकऱ्यांनी करावी ही विनंती त्या ठिकाणी करतो। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो